या युद्धाचा भीषण धुमश्रुतीत श्रीरामांनी रावणाचा सारथी मारला. रथ मोडून मुकुट छत्रासह उडवून दिले. बाणवर्षांबाजी जर्जर करून टाकले. हातबल झालेल्या रावणाला पाहून श्रीराम उदारपणे म्हणाले, रावण, तू परत जा. थकला आहेस, उद्या परत ये. परत येऊन अपमानित रावणाने आपला धाकटा भाऊ कुंभकर्णाला जागे करण्याची आज्ञा दिली. महाबालदेव कुंभकर्ण 8 महिने झोपून राहत असे. त्याच्या कानाभोवती भेरी, पण आणि कुंभवेदे याचा कल्लोळ केला. कुंभकर्ण जागा झाला. रावणाने आपले पराजयाचे वृत्त सांगत कौकुतीने मदतीची याचना केली. कुंभकर्ण थोडे हसत म्हणाले, योग्य समयी जागविले. बांधावा मला लंकेवर काळ, कठीण आज पातला. रावणाच्या अतुल पराक्रमाने वानरवीरांनी ठार केले. सुग्रीवाला मूर्छित केले. असंख्य अस्त्रांचा एकमेकावर पाऊस पडू लागला. पृथ्वी हरू लागली. सूर्य निस्तेज झाला. वायूचा संसारही बंद झाला. एक भुजंगासारखा बाण टाकून भुजंगासारखा बाण टाकून श्रीरामांनी रावणाचे मस्तक उडविले. पण काय आश्चर्य, त्या मस्तकासारखे दुसरे मस्तक त्या जागी पुन्हा निर्माण झाले. तरी रावणाचा अंत झाला नाही. चित्ताक्रांत श्रीराम आपल्या सारथाला म्हणाले, आज काय निफण होती बाण, पुण्य सारे की सरले माझ्या बाहू मगले त्राण. हे ऐकून इंद्रासारथी मातली याने रावणाच्या वधाकरिता पितामहास्त्राचा प्रयोग करण्याचे सांगितले. मातलीच्या या भाषणाने श्रीरामांना जणू स्मरण आले आणि अगस्ती ऋषीने दिलेल्या दैदिव्यमान त्यांनी धनुष्याला लावले. प्रत्यक्ष मरणाप्रमाणे अजिरबारी असलेला तो बाण रावणाच्या छातीस घुसला. तो महातेजस्वी राक्षसपती भूमीवर कोसळला. सारे वानवरण करू लागले. रावण मेला, रामाचा जय झाला असे म्हणत आनंदाने नाचू लागले. अंतरिक्षातून रामाचे रथावर पुष्पवृष्टी होऊ लागली व गंधर्व त्याचे विजयगीत कानी येऊ लागले. देव हो बघा रामलीला, देव